तर मागच्या भागात आपण पाहिलं कोकणच्या शांत सौंदर्याने मन कसं हरवलं होतं. वेल्लेश्वर मंदिर, भामणघर, हेदवीचा गणपती, ह्या सर्व गोष्टी आपण अनुभव. आणि आता चिपळूण ट्रिप पार्ट 2 मध्ये कहाणी अजून सुंदर वळण घेते. ह्या भागात आपण अनुभवणार आहोत कोकणातील भक्तिमय गणपती बाप्पांची आरती, कोकणातील भजन, निसर्गाचा अद्भुत चमत्कार, सवत्साडा वॉटरफॉल, परशुराम मंदिर आणि वरंदा घाट. तर चला मग सुरुवात करूया ह्या चिपळूणच्या अविस्मरणीय प्रवासाला. तर रात्रीचा कोकणाचा माहोल म्हणजे थंडगार वारा, घरगुती जेवण आणि मातीतला स्वाद. मटर पनीर, गरमागरम पुरी आणि कोकणातील खास तांदळाची भाकरी. काकूंनी आणि वहिनींनी बनवलेलं हे जेवण आणि उकडीचे मोदक खाऊन मन अगदी तृप्त झालं. आता यानंतरची रात्र होती काहीशी आध्यात्मिक. गणपती बाप्पांच्या आरतीचे सूर आणि भक्तिभावाने भारलेलं वातावरण. तर ही आरती सर्वांना माहितीच आहे, जी सगळीकडे म्हटले जाते. पण पुढे जी मी आरती ऐकली ती फक्त आणि फक्त कोकणातच. आणि ह्या सुंदर आरती आणि भजनामधले भले आम्ही कोणता पार्ट करणार होतो. तर ढोलकीच्या संगतीने झालेली ही आरती आणि भजनांच्या गाण्यांनी मन अगदी शांत झालं. आता रात्री मस्त गावाकडची झोप उरकून तिथूनच आपल्या प्रवासाने घेतली एक नवीन उंची, सवत्सडा वॉटरफॉल. पावसाने नाहलेलं जंगल आणि डोंगरातून कोसळणारा तो भव्य झरा. ड्रोन वर गेला आणि दृश्य पाहून अंगावर काटा आला. हीच ही कोकणाची खरी ओळख. परशुराम घाटाच्या पायथ्याशी हिरव्या डोंगरांच्या कुशीत लपलेला हा भव्य झरा मान्सून मध्ये जणू आकाशातून कोसळतो तसा दिसतो. दुरूनच पांढऱ्या धारेसारखा चमकणारा आणि जवळ गेले की चेहऱ्यावर आदळणारे थेंब. तो प्रत्येक क्षण अंगावर काटा आणतो. इथं उभं राहिले की आवाज फक्त दोन गोष्टींचा, धबधब्याचा आणि वाऱ्याचा. बाकी सगळं शांत. हा निसर्गाचा एक जिवंत कॅनव्हास आहे. वरती निळे ढग, खाली हिरवी झाडं आणि मधोमध कोसळणारं पांढरं पाणी. जणू निसर्गानं स्वतःचा फिल्म सेट तयार केला. इथं वेळ थांबतो आणि मन फक्त म्हणतं की हे दृश्य डोळ्यांनी नाही तर खुल्या मनाने आणि आत्म्याने पाहावं. आहे सवत्सडा वॉटरफॉल. चिपळूणला आलं की नक्की भेट द्यावं असं ठिकाण. तिथून थोडं पुढे नाही आले की आला मस्त असा परशुराम घाट, जिथे आम्ही गाडी साईडला लावून एक मस्त ड्रोन शॉट घेतला. इथे भोरच्या नेकलेस पॉइंट सारखा सुंदर असा पॉइंट होता. आता आपण पुढे भेट दिली परशुराम मंदिराला. इतिहास, श्रद्धा, निसर्गाचं सुंदर मिलन. सवत्सडा धबधब्याच्या गाजेनंतर आता आपण आलो आहोत एका शांत आणि पवित्र ठिकाणी, ते म्हणजे परशुराम मंदिर. म्हटलं जातं भगवान विष्णूच्या 6व्या अवतारानं म्हणजेच परशुरामांनी जमिनीवरून समुद्र मागे हटलं
आणि या प्रदेशाला कोकण भूमी दिली. आणि आजही या मंदिरात तोच दिव्य शांततेचा आणि भक्तिभावाचा अनुभव मिळतो. हिरवाईनं वेढलेलं, शिल्पकलेनं सजलेलं हे मंदिर फक्त दर्शनाचं ठिकाण नाही, तर एक आत्मशांतीचा एक थांबा आहे. इथून दिसणारा घाट आणि सभोवतालचं दृश्य इतकं सुंदर आहे की क्षणभर वाटतं की हे ठिकाण देवांनी स्वतः निवडलं असावं. प्रत्येक सकाळी आरतीचे सूर आणि मंद वाऱ्याची झुळूक मनातील सगळा ताण, चिंता सगळं विरघळून टाकतात. आणि हा सगळा अनुभव शब्दात समजणार नाही, हा फक्त इथे येऊनच अनुभवता येईल. आता परतीचा प्रवास चालू झाला एका वेगळ्या जादूमय मार्गाने, भव्य अशा वरंद घाटातून. परशुराम मंदिराची शांतता मनात ठेवून आता आपण निघालोय त्या रस्त्याकडे जिथे प्रत्येक वळणावर निसर्गाची नवी ओळख मिळते. डोंगराच्या कुशीत वसलेला हा घाट पावसाच्या धुक्यात हरवलेला आणि धबधब्यांच्या आवाजाने जिवंत झालेला, असं दृश्य जे डोळ्यांनी नाही तर मनाने अनुभवायला लागतं. तर गाडी जशी जशी पुढे सरकते आणि वाऱ्याची झुळूक तशी चेहऱ्यावर आदळते आणि धुक्यातून अचानक दिसतो एखादा धबधबा, तर कधी रस्त्यावर तरंगतं ढगांचं पांढरं समुद्रासारखं दृश्य. त्या क्षणी सगळं काही थांबतं आणि फक्त तू, तुझा प्रवास आणि निसर्ग. जणू कोकण तुला सांगतोय, धन्य तो जो मला शांततेत पाहतो. तर हा प्रवास आम्ही मनात साठवला एका थेंबासारखा, एका श्वासासारखा. तर ही होती आमची चिपळूणची सफर, कोकणाच्या हृदयातली एक कहाणी. आता पुढच्या एका स्पेशल व्हिडिओमध्ये भेटूयात एका नव्या ठिकाणी आणि एका नव्या प्रवासात. प्यार होता है दीवाना सनम, अब यहाँ से कहाँ जाए हम.